आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। देवळा तालुक्यातील भोर येथे बहिणीच्या घरी भाचीच्या लग्नासाठी आलेल्या भूषण पिराजी वाघ वय 25 राहणार मुलुखवाडी तालुका देवळा यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला। त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला। या हल्ल्यात जखमी झालेल्या भूषणवर कळवण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असं की भूषण पिराजी वाघ राहणार मुलुखवाडी तालुका देवळा हा भाचीच्या लग्नासाठी भोर येथे आला होता। काल सकाळी 6 ते 6:30 दरम्यान तो सार्वजनिक शौचालयात गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या झाडावर चढून गेला। नंतर शेजारच्या आदिवासी वस्तीतील काही ग्रामस्थ व युवकांनी बिबट्याला हुसकावून लावलं। यावेळी जखमी झालेल्या भूषणवर शासकीय उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचार सुरू आहेत। माजी सरपंच दादा मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पवार, सुरेश माळी, बाळा माळी, भूषण मोरे, पिंटू पिंपळसे, मोहन माळी, वाळू माळी, साहेबराव माळी, पुंडलिक मोरे, अतुल मोरे, धनाजी शिंदे आदी ग्रामस्थांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी व पुढील उपचारासाठी धावपळ केली। घटनास्थळी देवळा तालुक्याचे वन अधिकारी कौतिक डोमसे, वनपाल प्रसाद पाटील, सुवर्णा मॅडम यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। तसेच जखमीची रुग्णालयात जात विचारपूस केली। गिरणा नदीकाठी बिबट्याचं वास्तव्य वाढल्यानं त्वरित पिंजरा लावत बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। बागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य।